तब्बल 32,000 लोकांना पुण्यातील DS कुलकर्णी या कन्स्ट्रक्शन कंपनीने 1200 कोटीचा गंडा घातल्याने कोर्टात केस सुरू आहे। मात्र या खटल्यात म्हणाल तशी प्रगती होताना दिसत नाहीये। तसेच कोर्टात गेली कित्येक वर्षे तारीख पे तारीख पडत असल्याने पीडित ठेवीदार त्रासात आहेत। प्रत्येकाने कमीत कमी लाखभर रुपयाची गुंतवणूक या कंपनीमध्ये केली असून ही केस कधी संपणार आणि कधी आपले पैसे परत मिळणार या प्रतीक्षेत आहेत। माझं नाव दीपक फडणीस, मी DSK या कंपनीमध्ये पीडित गुंतवणूकदार आहे। गेले 7 वर्ष आम्ही आम्हाला पैसे परत मिळावे या दृष्टीने प्रयत्नशील आहोत। किती तुमचे पैसे अडकले? परंतु आत्तापर्यंत कोर्टाकडनं किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल्सकडनं फक्त एवढंच आम्हाला सांगण्यात येतं की तुमचं प्रकरण जे आहे ते न्यायालयीन प्रविष्ट असल्याकारणाने जो न्यायालय जो काय निर्णय देईल तो निर्णय हा सर्वांवर बंधनकारक राहील। परंतु आत्तापर्यंतचा माझा जो अनुभव आहे, कारण प्रत्येक कोर्टातल्या सुनावणीला मी जातीने हजर असतो, तर त्यामुळे त्या ठिकाणी काय प्रकार चालतात हे मी अत्यंत जवळनं बघितलेले आहे। प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख आपण जे म्हणतो दरवेळेला की तारीख पे तारीख दिली जाते। इवन कालसुद्धा मी तुम्हाला सांगतो, हायकोर्टामध्ये आमची केस असल्याकारणाने आम्ही 3 जण गेलो होतो। 3 जण गेल्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 पावणे 5 वाजेपर्यंत आम्ही थांबलेलो होतो। आमचा सिरियल नंबर 43 होता। 30 नंबरपर्यंत आल्यानंतर कोर्ट डिस्चार्ज झालं। आता या प्रकारची जी हे होतात म्हणजे घटना ज्या घडलेल्या जातात, आता या बाबतीमध्ये आम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेऊ शकत नाही। परंतु आमच्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये दिरंगाई होती आहे